हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा छोटासा पार्ट 1.2 आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीचं आहे, त्याची वैशिष्ट्य कोणती आहे, प्रामुख्याने त्याची वैशिष्ट्य कोणती आहे हे आपण पाहणार आहे. फक्त एकच मुद्दा आपण इथे घेऊ, इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्ये. या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्य घेणार आहे. काय घेणार आहे? बुमला काय? इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्ये. ठीक आहे. मग आता पहिलं वैशिष्ट्य बघू. पहिलं वैशिष्ट्य एक, ही पद्धत सायंटिफिक आहे. सायंटिफिक आहे म्हणजे शास्त्र शुद्ध आहे, म्हणजे याला विज्ञानाचा बेस आहे. विज्ञानाच्या आधारावर त्याच्या गोष्टी तपासल्या जातात. म्हणजे इथे योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी केली जाते. योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी केली जाते. नोट्स लिहित चला. पहिलं वैशिष्ट्य आहे कोणतं? इतिहास लेखनाच्या पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य हे, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे ची सुरुवात योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी करून केली जाते. दुसरं, हे सगळे जे प्रश्न मांडल्या जातात इतिहासामध्ये ते सगळे मानव केंद्रित आहे. आता मानव केंद्रित म्हणजे काय? मानव केंद्रित म्हणजे काय सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये? पुन्हा माणूस सांगा. मानव केंद्रित म्हणजेच काय आहे? मानव केंद्रित म्हणजे हा मानव, याला सेंटर आहे. हे जे प्रश्न सगळेच्या सगळे प्रश्न आहेत हे कोणाभोवती फिरतात? ह्या मानवाभोवती. मानव म्हणजे कोण? मग आरशात पहा, कळून जाईल तुम्हाला मानव म्हणजे कोण. लक्षात आलं? तर हे मानव केंद्रित. मानव केंद्रित म्हणजे काय? तर मानवाच्या भावभावनांशी जुळलेलं, त्यानंतर मानवाच्या आर्थिक गोष्टींशी जुळलेलं, मानवाच्या सामाजिक गोष्टींशी जुळलेलं. प्राण्यांच्या सामाजिक गोष्टींचा विचार इतिहासात केला जात नाही. वाघ अगोदर कसे होते त्याचा विचार इतिहासात होणार नाही, किंवा मग डायनासोर कसे होते याचा इतिहासामध्ये काय होणार नाही? अभ्यास होणार नाही. त्याचा काय? मानवाचा त्याच्याशी होईल अभ्यास, पण त्याचा संबंध मानवाशी कसा आला या संदर्भामध्ये अभ्यास केला जाते. जसं धार्मिक बाबतीत सुद्धा अभ्यास केला जाते. म्हणजे हे जे पद्धत आहे, संशोधन आहे, हे संशोधन मानव केंद्रित असते. म्हणजेच काय मानव केंद्रित? तर भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी असतात. म्हणजे लक्षात आलं की मागच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, ज्या ज्या घटना त्यांनी केलेल्या आहेत, मग समाजाचा कोणताही घटक असो, फक्त एकच नाही, म्हणजे राजे महाराजे नाही तर सामान्य व्यक्ती सुद्धा, यांनी जे जे काही केलेलं आहे त्याचा इतिहासात उल्लेख केला जातो. इतिहासामध्ये अशा प्रश्नांची मांडणी केली जाते की ज्यामुळे मानवाच्या भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी त्या त्या कालावधीमध्ये ज्या कृती केल्या असेल त्या कृतींचा उलगडा होईल, अशाच प्रश्नांची मांडणी केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये दैवी गोष्टींचा उल्लेख केला जात नाही. दैवी कृतींचा संबंध इतिहासामध्ये केला जात नाही. देवी देवतांच्या कथा कहाण्या जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिसरा लक्षात घ्या, पहिलं
शास्त्रशुद्ध म्हणजेच योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी, सुरुवात जी होते ती योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी करून होते. दुसरं मानव केंद्रित. मानव केंद्रित म्हणजे काय, तर भूतकाळात आपल्या म्हणजे मानवाने विविध घटक समाजातील विविध मानव घटकांनी ज्या पद्धतीच्या कृती केलेल्या असेल त्या कृतींचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. आणि तिसरं म्हणजे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना काय असते, पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे निव्वळ पोकळ असं स्टेटमेंट नसते, विधान नसते, काय असं असं झालं तर असं झालं असं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर हे काही पोकळ असं नाहीये किंवा वध केला, तर त्याचे पुरावे इतिहासकार मांडत असतात आणि या पुराव्याच्या आधारे त्याची सत्यता जाणून घेतली जाते आणि त्यानंतर मग त्याचा समावेश इतिहासामध्ये केला जातो. साहित्य खानाच्या बोट कापली तर ह्याचे पुरावे आहेत आणि त्यामुळे त्याचा इतिहासामध्ये समावेश असतो. म्हणजे पुराव्याचा आधार त्या घटनांच्या विश्वासार्हतेला देण्यात येत असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत असते. पुराव्याच्या आधारामुळे मांडणी जी आहे तर्क सुसंगत असते. म्हणजे तर्काला हे असं झालं तर असं झालं, असं झालं तर असं झालं आणि शेवटी त्यामुळे या घटना घडून आल्या. म्हणजे तर्क सुसंगत असते, त्याच्यात एक सुसंगतता असते. तर्क मानून शेवटी निष्कर्षापर्यंत ते पोहोचलेलं असते. आणि चौथं वैशिष्ट्य विसरू नका, चौथं वैशिष्ट्य म्हणजे मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे काय केले जाते, भविष्याची दिशा ठरविली जाते. भविष्याची दिशा किंवा वाटचाल ठरविल्या जाते. लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, फक्त इतिहासाचा अभ्यास हा आपल्या पूर्वजांनी काय केलं हे जाणून घेण्यासाठी नाहीच, तर कशासाठी असते, कशासाठी असते, भविष्यात आपल्याला म्हणजे इतिहासातून आपण काय शिकलो तर भविष्याच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची मदत होत असते. लक्षात घ्या, इतिहास लेखनाचे हे 4 वैशिष्ट्य आहे. आधुनिक इतिहास लेखनाचे या पद्धतीचे हे 4 वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता इतिहास लेखन हे 4 वैशिष्ट्यांवर आधारित असते. शास्त्रशुद्ध म्हणजे सुरुवात ही योग्य प्रकारच्या प्रश्नांची मांडणी. मी वारंवार सांगणार नाही, आता नोट्स काढून घ्या याच्यातच. मानव केंद्रित, मानवाच्या भूत काळातील घडलेल्या ज्या घटना असतात त्या घटनेच्या आधारावरच याचा अभ्यास केला जातो. जे काही जे निष्कर्ष काढले जातात त्याला ठोस अशा पुराव्यांचा आधार असतो आणि त्याची मांडणी सुद्धा तर्कसुसंगत असते आणि यातूनच भविष्याची दिशा ठरवण्यास मदत होते. इतिहासाच्या अभ्यासाने पुढच्या वाटचालीचा वेध ठरवल्या जातो. हे वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचं. हे 4 वैशिष्ट्य आहे. आता ह्या आधुनिक इतिहास लेखनाची बीजे कुठं रोवली गेली? सर्वप्रथम गेस करा, सर्वप्रथम आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात कुठे झाली असेल? म्हणजे आधुनिक इतिहासाचा जनक कोणाला मानलं जाते? तर आपल्याला माहित आहे, परंपराच आहे. काय? सॉक्रेटिस कुठला होता सॉक्रेटिस? व्हेरी गुड, बरोबर, हुशार तुम्ही. ग्रीक संस्कृतीमध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस होऊन गेला. पण सॉक्रेटिस इतिहासाचा जनक नाही, तर ग्रीक इतिहासकार कोण आहे? त्या काळात हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. हिस्ट्री, लक्षात घ्या, हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कोण लिहिलं होतं? हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं होतं. पुन्हा लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 5व्या शतकात. कोणतं शतक तुम्हाला माहित आहे ना?
काय रोहित शर्मा डबल सेंचुरी मारते, डबल सेंचुरी, 2 शतक, द्विशतक, मग हे 5वं शतक. म्हणजे हे हिस्टरी हे पुस्तक इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 5व्या शतकामध्ये कोणता हिरो हिरो माहित आहे? हिरो माहित आहे? हिरो सगळ्यांना समजते. हिरो कंपनी आहे, हिरो होंडा आहे, आणि आपले फिल्म मधले कोण कोण हिरो आणि हिरोईनही आल्यात, माहित आहे ना हिरो सोबत. तर हिरो आणि लोटस कोण आहे? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक, ज्यांनी हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं, हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं, तो कोण आहे? हिरोडोटस. नाही समजत असेल तर लोटस, लोटसला डी लावा, ल ला, ल च्या जागी ड आणि करा त्याचं डोटस, हिरोडोटस यांनी हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाच्या नावावरूनच पुढे हिस्ट्री असं नाव इतिहासाला पडलं. द हिस्टरीज हे या इतिहासकाराने पुस्तक लिहिलं होतं. द हिस्टरीज नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कोणतं? द हिस्टरीज, हिरोडोटस. आणि याच्यातूनच कोणता शब्द आला? आधुनिक काळातील हिस्ट्री आला. समजलं? आधुनिक काळातील हिस्ट्री. मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? पहिल्या व्हिडिओत आपण फक्त फरक बघितला. कशाचा? विसरले? कशाचा? इतिहास आणि वैज्ञानिक शाखा यांच्या संशोधन पद्धतीचा. दुसऱ्या मध्ये आपण बघितल्या इतिहास लेखनाच्या परंपरा. आणि तिसऱ्या मध्ये आपण पाहून राहिलेलो आहे व्हिडिओमध्ये आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे. तर आणि इतिहास लेखनाचा जनक कोण आहे? जनक लक्षात राहील? बोमला काय? हिरोडोटस. 5व्या शतकात ग्रीक संस्कृती आणि 4 वैशिष्ट्ये, शास्त्रशुद्ध, मानव केंद्रित, पुराव्याच्या आधारावर तर्क सुसंगत मांडणी, भविष्याचे दिशा किंवा वाटचाल ठरवण्यासाठी इतिहासाच्या लेखनाची मदत. ही आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत. सोबत तुम्हाला हिरोडोटसला ठप्पा मारायचा आहे. पुस्तक कोणतं लिहिलं हिरोडोटसनी? द हिस्टरीज. कोणतं? द हिस्टरीज. तुम्हाला जर पाहायचं असेल याचं पुस्तकाचं कव्हर तर मी दाखवू शकतो. काय हे आहे? द हिस्टरीज. हे पुस्तक आहे द हिस्टरीज. ओके, चला आपला हा व्हिडिओ नोट्स तयार करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. थँक्यू.